संकष्टी म्हटली की गोडाधोडाचं जेवण हे झालंच पाहिजे ना. तूर डाळ आणि मूग डाळ 2 तास भिजत ठेवली. त्यामध्ये अर्धा टोमॅटो, शेवग्याच्या शेंगाने 1 मिरची टाकून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेतल्या. मातीच्या भांड्यामध्ये चरचरीत फोडणी केली आणि त्यामध्ये ही डाळ विराजमान झाले. वरून भरपूर सारं ओलं खोबरं, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून दणदणीत उकळी काढली आणि बघा आपली डाळ तयार आहे. त्यानंतर कुंडीतच लावलेले हळदीची पानं आणि लसणाची पात काढले आणि तुमच्याशी बोलता बोलता हळदीच्या पानावरती बाप्पाचे मोदक विराजमान सुद्धा झाले. एका साईडला बिडाच्या कढईमध्ये मस्त कुयरीची भाजी केली आणि दुसऱ्या साईडला घावण्याचं पीठ पातेल्यामध्ये ओतल्या सुद्धा गेलं. दुसऱ्या साईडला नारळाचं गोड दूध तयार करण्यात आलं आणि बघा आपली घावणे सुद्धा तयार झाले. आजच्या जेवणाचा बेत केला होता मस्त असे तांदळाचे घावणे, त्याचबरोबर होते कुयरीची भाजी, नारळाचं गोड दूध, आंबा, बाप्पाचे आवडते मोदक, वरण भात मात्र नंतर घेतलं.